चला तर आपण NLM मध्ये शिकत आहोत FBD अँड लॉज. काल आपण फर्स्ट आणि सेकंड लॉ केला. सेकंड लॉ आपल्याला काय सांगत होता? फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आणि याच्यावरूनच आपण F ला लिहिलं डी बाय डी टी ऑफ P डी बाय डी टी ऑफ मास इंटू वेलोसिटी मास इंटू dv by dt and dv by dt is acceleration. त्याच्यामध्ये हा जो F असतो तो F नेट असतो. हे काल सांगितलं. F नेट म्हणजे एखाद्या बॉडीवर काम करणारे सगळे फोर्सेस त्यांना एकत्रित पाहायचं. तर इथं आपण पाहतो फोर्सेस वर्किंग ऑन द बॉडी. आता आपल्याला एक कॉन्सेप्ट असतो जिथून क्वेश्चन्स करायचे. दॅट इज कॉल्ड इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम हा एक मेन पार्ट आहे या चॅप्टरचा. इक्विलिब्रियमचा अर्थ काय आहे बघा. नेट फोर्स ऑन अ बॉडी इज 0. एखाद्या बॉडीवर जेव्हा नेट फोर्स 0 तेव्हा आपण म्हणतो दॅट बॉडी इज इन इक्विलिब्रियम. म्हणजे काय? आपण घेतला हा सरफेस. या सरफेसवर आपण ठेवला एक ब्लॉक. आता हा ब्लॉक आहे ऍट रेस्ट. याचाच अर्थ तो आहे इक्विलिब्रियम मध्ये. म्हणजे काय? याचा जर एमपीडी काढला आपण तर याच्यावर एक नॉन कॉन्टॅक्ट फोर्स mg लागेल आणि एक नॉर्मल रिॲक्शन लागेल n किंवा r. दुसरा कोणता फोर्स नाहीये. इफ आपण म्हणू शकतो बॉडी इज ॲट इक्विलिब्रियम देन नेट फोर्स. आता नेट कोणता आहे? दोघांमधला डिफरन्स. दॅट डिफरन्स मस्ट बी 0. याचाच अर्थ आहे n इक्वल्स mg. जेव्हा फोर्सेस इक्वल होतील तेव्हा आपण म्हणतो बॉडी रेस्टवर राहते. तर कोणते फोर्सेस? ऑल डायरेक्शन. त्या बॉडीवर असलेले सगळे डायरेक्शन म्हणजे फोर्सेस. आता मी तुम्हाला याचा एक रूल सांगणार आहे बघा. तर इथे आपल्याला पाहायचंय एफबीडी ऑफ बॉडीज ऍट इक्विलिब्रियम. बॉडी जेव्हा इक्विलिब्रियम मध्ये आहे तेव्हा आपण त्याच्यावरची नेट फोर्सची व्हॅल्यू 0 करतो. आता आपल्याला जे ऍक्च्युअल क्वेश्चन सोडवायचे असतात त्यामध्ये एफबीडी ऑफ बॉडीज ऍट इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम मध्ये ज्या बॉडीज असतील त्याची एफबीडी कशी काढतात? एफबीडी काढण्याचे बेसिक रूल तर फिक्स आहेत. प्रधान लोक बघा. याची स्टेप 1 आपण नेहमी करतो तसं. आपल्याला याचे प्रॉब्लेम्स जेव्हा सॉल्व्ह करायचे असतात, प्रॉब्लेम सॉल्विंग. आता मी हे जे रूल सांगत आहे याच्यावर आज आपण चांगले क्वेश्चन्स करणार आहे. आज काही कॉन्सेप्ट नाही, आज क्वेश्चन आहे. पहिली स्टेप आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आयसोलेट द बॉडी. कोणताही एमपीडी काढताना त्याचं अनालिसिस परफेक्ट व्हावं म्हणून आपण त्या बॉडीला सिस्टीम पासून सेपरेट करतो. त्याला आपण आयसोलेशन म्हणतो. आयसोलेट करा. मग सेकंड स्टेप किंवा ही सेकंड स्टेप अँड शो ऑल
एक्सटर्नल फोर्सेस ऑन इट. त्याच्यावरचे सगळे एक्सटर्नल फोर्सेस काढा. आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सेकंड स्टेप मध्ये. सर हे तर आपण करतो, पण नेहमी फोर्स परपेंडिक्युलरच लागेल का एखाद्या बॉडीवर? नाही. फोर्स वेगवेगळ्या डायरेक्शन आहे. वेगवेगळ्या डायरेक्शन म्हणजे वेगवेगळे अँगल्स. आता मी जे 2-3 टॉप क्वेश्चन शिकवायलो त्याच्यातून तुम्हाला पूर्ण अंदाज येईल इक्विलिब्रियमचे क्वेश्चन ऍक्च्युअली कसे सॉल्व्ह होतात. बघा, खूप स्टँडर्ड बुक मधले क्वेश्चन्स आहेत हे. असे जेई मेन्स मध्ये किंवा कोणत्याही कॉम्पिटिशन मध्ये विचारतात. तर बघा, सेकंड स्टेप इज व्हेरी क्रुशियल. आता आपल्याला काय करतात ते इथे महत्वाचं आहे. चूज कन्व्हिनियंट कोऑर्डिनेट सिस्टीम, म्हणजे 2D 3D एक सिस्टीम आपण निवडायची. सिस्टीम निवडायची म्हणजे काय? आपण त्या पूर्ण सिस्टीम मध्ये कुठल्या तरी एका पॉइंटला ओरिजिन म्हणायचं. आपण म्हणायचं सर कोण असतो ओरिजिन? आपल्या मनावर. ज्या जहा जागे वहां सवेरा. जिथून तुम्ही अनालिसिस स्टार्ट करता त्याला आपण ओरिजिन म्हणतो. असा कुठेही तुम्हाला नेचरमध्ये XY किंवा XYZ प्लेन दिसणार नाही. ठीक आहे, हे आपण बनवलेलं आहे आपल्या सोयीसाठी. कशासाठी आहे? मेन ऑब्जेक्टचं लोकेशन ट्रॅक करण्यासाठी. तर लक्षात घ्या, आपल्या मनाने कोऑर्डिनेट सिस्टीम घ्यायची आणि सगळ्यात महत्वाचं अँड दुसऱ्या कलरनं लिहितो रिझॉल्व ऑल फोर्सेस. आता वेक्टरच्या लँग्वेज मध्ये आलो आपण. रिझॉल्व ऑल फोर्सेस इनटू रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. सांगतो काय असते. रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स अलॉंग X and Y डायरेक्शन. ही नेक्स्ट स्टेप आहे. म्हणजे काय समजून घ्या. मी जर तुम्हाला म्हणलं एका बॉडीवर अशा पद्धतीने फोर्स आहे, म्हणजे बघा, मी जर या पॉइंटला ओरिजिन मानलं, ठीक आहे, तर मी काय करेल, याच्यातून Y ऍक्सिस काढेल असा आणि याच्यातून X ऍक्सिस काढेल. पहा, दुसरा फोर्स लेट से या डायरेक्शन मध्ये आहे. गोष्टींकडे लक्ष द्या. मी पाहिलं इकडे N आहे नॉर्मल, इकडे असं समजा की हा N1 आहे, हा N2 आहे, हा N3 आहे, इकडे N4 आहे. इकडे समजा 20 न्यूटन फोर्स आहे, इकडे 10 न्यूटन फोर्स आहे. मी म्हणला हा 60 डिग्री मध्ये आहे, हा 30 डिग्री मध्ये आहे. त्याच्यात फोर्सेस कुठे आहेत? फोर्स तर दोनच आहेत आपण लावलेली. ठीक आहे, ऍक्च्युअल हे दोन फोर्स आहेत ना, पण हे दोन फोर्स XY ऍक्सिस मध्ये आहेत का? नाही. हे अलाइंड आहेत विथ सम अँगल्स. हा जो फोर्स आहे 20 न्यूटन तो X ऍक्सिस सोबत 60 डिग्रीने इन्क्लाइंड आहे. हा फोर्स Y ऍक्सिस सोबत आहे. तर मला काय करावं लागेल, या फोर्सेसला बघा काय म्हणते, रिझॉल्व ऑल फोर्सेस इनटू रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. म्हणजे काय? रेक्टँग्युलरचा कॉम्पोनंट कोण असतो? लेंथ ब्रेड्थ. लेंथ आणि ब्रेड्थ दोन असतात. मग सांगा, या फोर्सचा एक कॉम्पोनंट कुठे येईल? खाली. त्या फोर्सचा एक कॉम्पोनंट वर. म्हणजे फोर्सेस जर आपल्याला एका अँगलने दिले असतील तर मला काय करावं लागेल, त्याला X आणि Y ऍक्सिस मध्ये रिझॉल्व्ह करायचं. तर रिझॉल्विंग काय असतं? रिझॉल्विंग मीन्स कन्व्हर्टिंग इट इंटू कॉस अँड साइन. तेच केलंय आपण. वेक्टर मध्ये काय करतो तेच करतो. मग सांगा बरं, या 20 न्यूटनचा इकडे कोणता कॉम्पोनंट आहे? व्हेरी गुड, 20 कॉस 60. आणि इथे ऑलरेडी या डायरेक्शन मध्ये कोणता फोर्स आहे? N3. दोन फोर्स आहेत एका ऑब्जेक्टवर.
परवाचा आठवत असेल आपण एक टेबल काढला होता, आठवते? टेबल काढला होता एफबीडी शिकवताना, आणि टेबलवर मी तुम्हाला असे 4 फोर्सेस दाखवले होते, 4 पायांचे. एकाच ऑब्जेक्टवर 4 फोर्सेस आहेत. तर एका ऑब्जेक्टवर कितीही फोर्सेस राहू शकतात एका पॉइंटवर. आता मी या 5 बोटांनी इथे प्रेस केलं, इथे 5 नॉर्मल लागले, समजलं? तर ह्याच्यावर रिझल्टंट फोर्स काय असेल? या 5 फोर्सेसची सम. हा काय एकच फोर्स एक्सपिरियन्स नाही करत आहे. तर इथे तेच डोकं लावायचं. तर मला या डायरेक्शन मध्ये काय काय भेटेल? आता आपल्याला हे शिकायचंय मेन. तुम्हाला जो ऍक्च्युअल क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो त्याची ही थेअरी आहे. बेसिक एफबीडी ठीक. आता आपण कोणती एफबीडी शिकतोय? इक्विलिब्रियमची. इक्विलिब्रियम म्हणजे बॉडी ऍट रेस्ट. फोर्सेस आहेत सगळे बॉडीवर, पण बॉडी मोशन मध्ये नाही, इक्विलिब्रियम मध्ये आहे. जसं आता हा माऊस इक्विलिब्रियम मध्ये आहे, याच्यावर खाली एमजी आहे, वर नॉर्मल आहे. दोन्ही सेम झाल्यामुळे तर हा जागेवर आहे. नॉर्मल जास्त असतात तर काल आपण इक्वेशन बनवलं होतं, टी मायनस एमजी, एमजी मायनस टी, ऍड करून कॅन्सल केलं होतं. तेच तर डोकं लावायचंय. क्वेश्चन सॉल्विंग काही नसते अवघड. मुलं काय करतात? वेक्टर प्रॉपरली यूज करत नाहीत किंवा कॉन्सेप्ट नीट लावत नाहीत. ऍक्सेलरेशन कुठे आहे? आता ही बॉडी खाली आहे, म्हणजे याचं ऍक्सेलरेशन खाली आहे, आणि सेम स्ट्रिंगने जोडले. तर बघ, सेम स्ट्रिंग इकडे येत असेल तर ही वर जाईल की नाही? तर एक ऍक्सेलरेशन खाली आहे या मासचं, तर याचं वर आहे. मग वर आहे त्याचा नॉर्मल एमजी पेक्षा जास्त आहे टेन्शन, म्हणून ते वर चालले, आणि ते एमजी जास्त टेन्शन पेक्षा खाली आले. तर दोन इक्वेशन काय होती? नेट फोर्स हे असं. तर ओव्हरऑल सिस्टीम कशी जात आहे, तर त्याचं ऍक्सेलरेशन टेन्शन सगळं काढता येतं, हे असतंय. आणि इक्विलिब्रियम मध्ये तुम्हाला काय सांगतात? बॉडी रेस्टवर आहे. तर इक्वेट करत चला. जसं मी आत्ता इथे इक्वेट काय केलं, आत्ता सांगितलं बघा, हा ऑब्जेक्ट, हा ब्लॉक या सरफेसवर रेस्टवर आहे. हा रेस्ट शब्द खूप महत्वाचा आहे. कायनेमॅटिक्स मध्ये आपण रेस्ट म्हणलं की यू ला 0 घेत होतो, इथं तसंच आहे. एनएलएम मध्ये कुठलाही एफबीडी काढायचा आहे आणि बॉडी रेस्टवर आहे म्हटलं की तुम्ही काय करणार? ऑल नेट फोर्सेस, डेफिनेशन आहे, नेट फोर्स ऑन अ बॉडी इज 0. तर 0 केव्हा येईल? वरचा आणि खालचा फोर्स जर सेम झाला तरच डिफरन्स 0 येईल ना. वर 10 न्यूटन, खाली 10 न्यूटन, 10 मायनस 10 0. तर नेट फोर्स जेव्हा 0 होतो, देन बॉडी बिकम्स रेस्ट. इट इज कॉल्ड इक्विलिब्रियम. तर आता आपण हे जे रूल शिकतोय, दिस इज फॉर इक्विलिब्रियम. एफबीडीचे रूल तेच आहे, फक्त इथं अडचण काय येते? एखादा अँगल मध्ये जर वेक्टर असेल तर त्याचा डायरेक्ट फॉर्म्युला नाही आपल्याकडं. आपल्या डोक्यात काय असते? वेक्टरला एक्स आणि वाय ऍक्सिस मध्ये लिहा. म्हणून इथे काय लिहिलंय बघा, या स्टेटमेंटचं सगळ्यात मेन महत्व आहे. रिझॉल्व ऑल फोर्सेस इनटू रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. रेक्टँग्युलर कॉम्पोनंटचा सरळ अर्थ आहे कॉस थिटा साइन थिटा. पोलर फॉर्म, ज्या काही नाही, एकच आहे सगळं. मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, यातलं सगळं मॅथच आहे. रेक्टँग्युलर कॉम्पोनंट त्याला फिक्स मध्ये म्हणतो, मॅथ्स मध्ये आम्ही त्याला पोलर फॉर्म म्हणतो. पोलर फॉर्मला त्याला कॉस आणि साइन, ते डोक्यात रिलेशन लावताना सब्जेक्ट युनिफॉर्म वाटतात, नाही तर फिजिक्स वेगळं वाटते, मॅथ्स वेगळं वाटते. तुमचा 11वी पूर्ण मॅथ लिहिलंय कोणासाठी? फिजिक्स साठी. तुमच्या एक ना एक चॅप्टरचा यूज मॅथ्सच्या फिजिक्स मध्ये आहे. म्हणून मॅथ्स मध्ये जे 32 चॅप्टर शिकताय त्यातला कुठला ना कुठला कॉन्सेप्ट फिजिक्सच्या कुठल्या ना कुठल्या चॅप्टर मध्ये लागतो. हा मेन आहे. सिलेबस बनवणाऱ्याची कमाल आहे, म्हणजे सगळे सब्जेक्ट बरोबर मॅच केले. तर समजून घ्या, आजपासून रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स म्हटलं की डोक्यात ठेवायचं कॉस थिटा साइन थिटा, बस. कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग? एक्स वाय. मी तेच केलं. बरं, या फोर्सचे दोन कॉम्पोनंट आहेत,
याची एक कुठे येईल अलॉंग द एक्स ऍक्सिस, एक अलॉंग द वाय ऍक्सिस. त्याचा एक कॉम्पोनंट इकडे कोणता येईल, सर इकडे येईल 20 cos 60. हा सर याच डायरेक्शन मध्ये एक N3 पण आहे. तर इकडे ओव्हरऑल फोर्स किती लागला इथे, सर याचा स्वतःचा N3 नॉर्मल आणि याचा कॉम्पोनंट. इथं तुम्ही सांगा काय होईल. आता इथं फार मजा आहे, इथं फार मजा आहे. या ऍक्सिसवर किती फोर्सेस आहेत, 3 आहे. स्वतः N1, स्वतः N1 आहे. याचा बघा इकडं जर कॉस असेल तर इकडं साईन असेल, तर इकडं कोण आहे 20 sin 60. हा सर याचा पण आहे बघा, पण याचा कोणता येईल विचार करून उत्तर द्या. या 10 न्यूटनचा कॉस येईल, कारण थिटा जिकडे तिकडे कॉस. थिटा इकडे तर इकडे काय येईल 10 cos 30. समज रहे हो. खाली कोण आहे, इकडे कोणाचा कॉम्पोनंट आहे का, नाही. खालचा फोर्स कोण आहे N2. इकडे सर इकडे आहे, इकडे स्वतः कोण आहे N4. आणि बघा याचा इकडे साईन आहे 10 sin 30. आता सांगा याला इकडे 2 मध्ये केलं, यालाही 2 मध्ये केलं, हे स्वतः तर आहेतच. आता परीक्षेत प्रश्न काय येतात माहिती, फाइंड ऑल नॉर्मल फोर्सेस. आता काय कराल, ऑब्जेक्ट इज ॲट इक्विलिब्रियम. मग काय होईल, सर इक्विलिब्रियम म्हणजे हे फोर्सेस याला इक्वल, कळलं की नाही. आणि बघा हे फोर्स याला इक्वल. तर बघा इथून एक इक्वेशन मिळते, इथून दुसरे इक्वेशन मिळते, दोन इक्वेशन सॉल्व करा, दॅट्स इट. ऑल नॉर्मल फोर्सेस कॅन बी फाउंड इझिली. समजलं. आपण क्वेश्चन करणार, मी तुम्हाला या स्टेपचं मिनिंग सांगितलं. असे क्वेश्चन असतात एक्झाम मध्ये, काही अवघड नाही. हे न जमण्याचं एकमेव कारण 2 रिझन आहेत. एक तर कॉन्सेप्ट नाही कळला एफबीडीचा, आणि दुसरं वेक्टरच कळत नाही, ॲनालिसिस कळत नाही, अँगल्स कळत नाहीत. बरं याच्यामध्ये भीती कोणती असते, सर आम्ही या वेक्टरचा इकडं कॉम्पोनंट घेतला पण इकडं घ्यायचंच विसरलो, हे होतं. किंवा बघा याचे कॉम्पोनंट किती किती आहेत, सर याचा एक घेतला, याचा एक घेतला, पण हा N1 घेतलंच नाही, होऊ शकते की नाही. तर ही चूक नाही व्हायला पाहिजे, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. चला ही स्टेप कळली. आता स्टेप 3 काय सांगते, काय केलं आपण स्टेप 2 मध्ये, बघा आता आपल्याला क्वेश्चन करताना हेच वापरायचंय. ही स्टेप काय सांगते, वेन वी, आता आपण केलं बघा, वेन वी रिझॉल्व द फोर्सेस इन रेक्टेंग्युलर कॉम्पोनंट्स in xy direction, then we get equations in x and y, along x and y. मग तुम्हाला एक काम करायचंय पुढच्या स्टेप मध्ये, मग बनणाऱ्या इक्वेशनला अप्लाय करायचं. अप्लाय इक्वेशन्स, मी आता सांगितलं एक्स ऍक्सिस मध्ये जेवढे फोर्स होते त्यांची सम. अरे बाबा हे एक्स ऍक्सिस मधला इकडचा फोर्स, हा एक्स मधला दुसरा फोर्स, या दोघांची सम 0. सिग्मा म्हणजे काय, समेशन, टोटल सम. तर एक्स मधले सगळे फोर्सेस, मग एक्सचा इकडचा फोर्स इकडचा फोर्स. तर याचं म्हणणं आहे जेवढे एक्स मध्ये फोर्सेस येतील त्यांना ऍड करा, 0 करा. नेट फोर्स 0 कुठला, एक्स मधला, म्हणून त्याचं नाव इक्विलिब्रियम आहे. अँड सिमिलरली सिग्मा एफ वाय 0, वाय मधले पण 0 करा. तर इथून एक इक्वेशन मिळेल, इथून एक इक्वेशन मिळेल, कारण तुम्ही इक्वल 0 करताय ना, तर रिलेशन मिळतील. मग सबस्टिट्यूशन वगैरे आपण जे लिनियर इक्वेशन्स सॉल्व करतो तेच आहे, 9th-10th स्टँडर्डचं नॉलेज आहे. मग बघा नेक्स्ट स्टेप मध्ये, आफ्टर दिस वी गेट इक्वेशन्स. ठीक आहे, सॉल्विंग दिस, मग इक्वेशन सोडवायचे.
वी कॅन फाइंड ऑल फोर्सेस. हे इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला फोर्स मिळतात. आणि आपल्याला एक रूल माहिती इक्वेशन सॉल्व्हिंग मध्ये, जेवढे व्हेरिएबल्स तेवढे इक्वेशन्स लागतात. 2 व्हेरिएबलचा क्वेश्चन तेव्हाच सॉल्व्ह होतो जेव्हा 2 व्हेरिएबल्स 2 इक्वेशन असतील. 3 व्हेरिएबल 2 इक्वेशनने क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही. सर मग व्हेरिएबल्स वाढले तर, जसं आता इथे n1 n2 n3 n4 4 होते ना, 4 होते. ते इक्वेट करून तुम्हाला 4 काढायचे, पण ऍक्च्युअली इक्वेशन 2च लागले ना, हे की नाही? एक एक्स मधलं एक वाय मधलं. मग कसं सॉल्व्ह करायचं? त्याच्यासाठी काय ऑप्शन असतो? सबस्टिट्यूशन. मॅथमॅटिक्सने सगळे टूल दिलेले आहेत. आणि अशा पद्धतीने आपण या स्टेप वापरून सगळे फोर्सेस फाइंड आउट करतो. तुम्हाला याच्यावर कंपल्सरी एक प्रश्न असतो. आता कळलं? हे बेसिक्स कळले. चलो आता आपण पुढचा हाफ आवर याचे एक्झाम्पल्स करू. फर्स्ट एकदम बेसिक पासून अवघड पर्यंत जाऊ आपण. क्वेश्चन एकदम सोपे आणि छान असतं. ज्यांना आत्ताचा कॉन्सेप्ट कळला त्यांनी अप्लाय करायला शिका. चलो, एक ब्लॉक आहे बघा, त्याला सस्पेंड केलंय एका रिजिड सपोर्ट मध्ये. हा ब्लॉक असा सस्पेंड केलाय. ओके, रिजिड सपोर्ट. ही स्ट्रिंग इथं दाखवलेली आहे. ब्लॉकचं जे मास आहे ते आहे 10 किलोग्रॅम. मोठा मास आहे, मास 10 kg आहे. ओके, आता मला सांगा स्ट्रिंगवर कोणत्या डायरेक्शन मध्ये? असं असते, अवे फ्रॉम द ऑब्जेक्ट. हे टेन्शन वर चालले ना, हे खाली असते. दोन्ही सेम डायरेक्शन मध्ये नसतात. तुम्ही बघा ना, ब्लॉक काय करायला आहे? रिजिड सपोर्टला खाली ओढायला आहे, सपोर्ट ब्लॉकला वर. म्हणून बघा, आणि मी तुम्हाला मागे एक वाक्य लिहून दिलं होतं, नॉर्मल फोर्सेस जे असतात ते पुशिंग असतात आणि टेन्शन फोर्स पुलिंग असतात. हे ओढायले ना, ओढायले वर ओढायले, ते खाली ओढायले. त्या दोघांच्या ओढण्यात तिथे एक ताण निर्माण झाला, म्हणून त्याचं नाव टेन्शन. आपल्याला कुठला तरी एकच टेन्शन दाखवायचं. मग आता मला विचार करून सांगा, या क्वेश्चन, हे बेसिक क्वेश्चन आहे. माझं टार्गेट आहे फाइंड टेन्शन इन द स्ट्रिंग. एकदम बेसिक क्वेश्चन आहे. टेक स्मॉल जी ॲज 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सर याचं काम आहे का? असल्याशिवाय दिले का? आता विचार करा. फर्स्ट रूल, फर्स्ट स्टेप, आयसोलेट. कोणाला करा? एफबीडी ह्याचा. चला, तर मी याला इथे घेतो बाजूला. हा त्याचा सेंटर ऑफ मास. आपला पहिला रूल, एक्सटर्नल अनबॅलेन्स फोर्स. सर याच्यावर खाली mg लागेल. आणि दुसरा फोर्स वर आहे, दॅट इज टेन्शन. इथे नॉर्मल नाहीये, टेन्शन आहे, कारण दोरी आहे. नॉर्मल पुशिंग फोर्स असतो, हा थोडीच त्याला वर ढकलायला आहे तसं पाहिलं तर नाही, कारण तो तर सस्पेंडेड आहे, तो तर खाली चाललाय. तो थोडीच दोरीला वर ढकलायला, तो खाली चाललाय. तर टेन्शन वरच्या डायरेक्शन मध्ये असते. अब मुझे बताओ, हे वर चालले, mg खाली आहे, हे जी आहे की नाही इथं, म्हणून इथं दिलाय. कळलं का दिला? सर मास इथं दिले, आणि बॉडी बघा इक्विलिब्रियम मध्ये, सस्पेंडेड आहे. तुम्हाला म्हणलं का याला असं ऍक्सिलरेशन आहे? ऍक्सिलरेशन असेल तर बॉडी मोशन मध्ये आहे, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. ऍक्सिलरेशन मध्ये आहे असं कुठे म्हणलं नाही. म्हणजे सस्पेंड केला म्हणजे बघा काय झालं, रेस्ट. आपण दोरीवर सोडून दिला, एखादा दगड बांधला दोरीला आणि असं सोडला, वर दोरी बांधून टाकली, तर दगड सस्पेंडेडच राहील ना. असं खाली थोडी यायला आता का वर चाललाय, नाही, रेस्ट. तर ही बॉडी इक्विलिब्रियम मध्ये आहे. नेट फोर्स 0. नेट फोर्स काय राहील? मी आत्ताच लिहून दिलं, टी आणि mg सेम होते. समजलं? कोणत्या ऍक्सिस मध्ये आहेत आपण आता?
वाय. आपण आता रूल पाहिला, सर समेशन एफ वाय ला 0 करा. समजलं? इक्वेशन एकच भेटते, कारण एकच कंडिशन आहे. किती सोपा प्रश्न आहे. पण असा एक्झाम नाही विचारत. मोठ्या क्वेश्चनचा हा एक पार्ट आहे. खूप मोठा क्वेश्चन करताना हा चिंदी क्वेश्चन आला पाहिजे. चलो बताओ, मग याच्यात काय होईल? सर टी आणि एम जी चा डिफरन्स 0. सर मला टी काढायचंय, तो कोणाला इक्वल होईल? एम जी ला. संपला प्रश्न. मास 10, जी 10, 10 into 10, 100. फोर्स इज मेजर्ड इन न्यूटन. म्हणून या स्ट्रिंग मध्ये टेन्शन आहे 100 न्यूटन. दॅट्स इट. समजला क्वेश्चन कसा सॉल्व्ह केला आपण? बेसिक नॉलेज लागलं. आता याच नॉलेजचा यूज करून आपल्याला चांगले कॉम्प्लेक्स क्वेश्चन्स करता येतात या बेसवर. हे कळलं इथपर्यंत? चलो. आता बघा, एक सिस्टीम देतात. मी आता अचानक क्वेश्चनला थोडं टफ करतो. ध्यान से देखना. एक असा हॉरिझॉन्टल सपोर्ट आहे, एक इकडून व्हर्टिकल सपोर्ट आहे. दोन सपोर्ट आहे. या दोन सपोर्ट मध्ये मी काय केलं, इकडून एक स्ट्रिंग बांधली. समजलं? त्याच्यानंतर इथं आलो, या पॉइंटवर एक दुसरी स्ट्रिंग बांधली. ही पण एक स्ट्रिंग आहे. या स्ट्रिंगला ही स्ट्रिंग बांधली. ही अशी, याला ही एक स्ट्रिंग बांधली आणि इथे ब्लॉक सोडला. इमॅजिन करा, चार बाजूने दोऱ्या बांधल्या सगळीकडं. ठीक आहे, आणि खाली एक ऑब्जेक्ट सोडलाय, खूप जड आहे. आता तो ऑब्जेक्ट कसा आहे? इक्विलिब्रियम मध्ये. त्या सगळ्या दोऱ्यांमुळे तो लटकायला तिथंच. म्हणजे याच्यावर आता एक्स ऍक्सिस मध्ये फोर्स असतील, वाय मध्ये पण असतील. तर इथून एक इक्वेशन, इथून एक इक्वेशन. समजला क्वेश्चन? समजलं? आता बघा काय काय माहिती आहे. माहितीकडे लक्ष द्या. त्यांनी तुम्हाला क्वेश्चन मध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या. हा जो बी चा वर जाणारा कॉम्पोनंट आहे, इथे आपण पॉइंट्स देऊया नावं. हा पॉइंट बी आहे, हा ए आहे. याचा मास आहे 10 kg. बघा क्वेश्चनला आता अनालाइज करा, अवघड नसते. मी तुम्हाला प्रॉपर मेथडने सांगितलंय. याने इथे केलेला अँगल 60 डिग्री आहे. आता बघा, मी तुम्हाला एक मोठा क्वेश्चन करून दिला. कोणता फोर्स आहे? हा. अरे बाबा, इथे एक टेन्शन असेल ना, तर इथं टेन्शन आहे T4. तर सांगा बरं इकडं काय येईल? याचा कॉम्पोनंट. असा आहे. आपण काय शिकलो आता? सर त्याला रेक्टँग्युलर कॉम्पोनंट मध्ये स्प्लिट करा. तर T4चा T4 cos 60, जिकडे थिटा तिकडे कॉस थिटा. तर उभा आहे सर म्हणून साईन म्हणावं असं नाही. अँगल जिकडे तिकडे कॉस. तर T4चा इकडे कोण येईल? कॉस 60. मी स्टेप बाय स्टेप अनालिसिस सांगतो तुम्हाला, तुम्ही पण विचार करायचा आहे. इथून पण एक आहे बघा याचा, इथला अँगल 30 डिग्री आहे. नीट शिका, खूप मस्त क्वेश्चन आहे. आणि या स्ट्रिंग मध्ये टेन्शन आहे T3, T4, T3. दीज आर डिफरंट टेन्शन्स. वाय? मी तुम्हाला काल एक वाक्य बोललो, स्ट्रिंग चेंज, टेन्शन चेंज. सेम स्ट्रिंग, सेम टेन्शन. अरे ही वेगळी दोरी आहे, ही वेगळी दोरी आहे, हे की नाही? आपण दोन वेगवेगळ्या दोऱ्या एका जागी बांधल्या, तर याचं टेन्शन सेम कसं आहे? वेगळं राहू शकते. हा, आयडेंटिकल असतील, मासलेस असतील, तर मग सेम. एवढं लांब लचक काय आपल्याला दिलं नाही. कंडिशन वाईज क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. याच्यातलं टेन्शन T1 आणि याच्यातलं टेन्शन T2. बघा चार दोरे आहेत ना, 1 2 3 4. सर मग इथं नाही का टेन्शन? इथे टेन्शन पेक्षा बघा, टेन्शन तर वर चाललंय. इक्विलिब्रियम काय सांगते? हा वरचा फोर्स आणि खालचा फोर्स. तुम्ही जर याला पहा बरं थोडस, याला. हा तर आपला मागचा क्वेश्चन आहे. मागचाच क्वेश्चन आहे की नाही? याला कसं सॉल्व्ह केलं? टी इज इक्वल टू एम जी. वर टी कोण आहे?
नाही, T2 चा 30 कडे जाणारा कॉम्पोनंट T2 cos 30 तो कशाला इक्वल होईल? mg. झालं ना, T2 भेटला ना. T2 ला mg शी इक्वल केला, cos 30 लावला, तर काय भेटल? T2 भेटल. आपलं टार्गेट काय? सगळे टेन्शन तर काढायचे, मोठं टेन्शन द्यायचंय, हे सगळे टेन्शन काढायचे. आता हे अनालाइज करायला शिका. मी तुम्हाला एवढं स्लोली का सांगायलो? हा आजच्या डेट मधला बेस्ट क्वेश्चन आहे. एक्झाम्स मध्ये असे खूप येतात. तर बघा मी काय काय डोकं लावलंय. आता मी या सगळ्या क्वेश्चन्सला काय करतो? माझं एक टार्गेट होतं आत्ताच्या रूल्स मध्ये, फोर्सेस कुठेही राहू द्या, त्याला कशात स्प्लिट करा? रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स, म्हणजे एक्स वाय प्लेन मध्ये. मी तुम्हाला बोललोय कोरिजिन माना. बघा मी जे जे बोलायलो त्याच्यावर फोकस करा. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहे, टाइमपास साठी बोलत नाही. तर बघा मी पॉइंट बी ला एक ओरिजिन मानतो, ए ला पण ओरिजिन मानतो. सर याचा अर्थ मला इकडे एक वाय ऍक्सिस दिसला ओरिजिन मधून जाणारा, आणि एक एक्स ऍक्सिस दिसला. तर बघा बी पॉइंटचा एफबीडी काढता येईल की नाही? मग एफबीडी काढण्यासाठी काय करा? प्रत्येकाला आयसोलेट. एवढा कचरा बघू नका, एकेकाला सेपरेट बघा, म्हणजे स्टडी सोपी असते. म्हणून तर एफबीडी आहे, फ्री बॉडी डायग्राम. बॉडीला आधी फ्री करा, तुमचं माइंड फ्री करा, आणि एक एक अनालिसिस करा. आता सांगा इथं कोण आहे रेक्टँग्युलर कॉम्पोनंट? एचा एक वर आहे वाय ऍक्सिस, एक खाली आहे, एक एक्स इकडे आहे. सर फक्त इकडचा एक एक्स राहिला. समजे? आता सांगा मला एक एक्स वाय ऍक्सिस वर भेटला, एक एक्स वाय ऍक्सिस खाली भेटला, तर मी दोघांना सेपरेटली सॉल्व्ह करू शकतो. आता जे मी तुम्हाला शिकवलं होतं हेच आहे की नाही? आणि कसं रिझॉल्व्ह करायचं हे सांगितलं. आणि इक्विलिब्रियम म्हणजे म्हणजे सिग्मा एक्स एफ एक्स इज 0, सिग्मा एफ वाय 0. इक्वेशन्स बनवा. आता मला आधी काय करायचंय? सर 4 व्हेरिएबल आहेत, T1 T2 T3 T4, आहे की नाही? पण मला इझिली कोण भेटायला? T2. T2 भेटला की मी त्याच्या हेल्पने बाकीचे काढू शकतो. कसं काय सर? तुम्हीच सांगा, तुम्हीच सांगा. चलो सबसे पहले हम एक काम करेंगे. T2 निकालेंगे. तर मी तुम्हाला एफबीडी 1 सांगतो, मी सेपरेट करून सॉल्व्ह करू. तर मी पहिला पॉइंट पकडतो ए, एला आयसोलेट केलं. बघा आता ही बेस्ट मेथड शिकवायलो. एला आयसोलेट करा. तर बघा बरं, वर एक कॉम्पोनंट आहे, ए पासून खाली ब्लॉक आहे, ठीक आहे. इकडून T1 आला, दिसतो, आणि हा डॉटेड म्हणजे मी मनाने बनवलेला आहे. आणि ऍक्च्युअल T2 कुठे आहे? बघा इकडे आहे. हा T2 आहे, आणि इथे केलेला अँगल किती आहे? 30. आणि याचा मास किती आहे? झाला आयसोलेशन. आता सांगा मला काय काय भेटणार? सर मला आधी T2 काढणं सोपं आहे. तर सांगा T2 चा वर कॉम्पोनंट कोण आहे? T2 cos 30. सर म्हणजे हा सापडला मला. हा कोण आहे? T2 cos 30. सर हा याला बॅलन्स करतोय, इक्विलिब्रियम. म्हणजे T2 cos 30 कोणाला इक्वल होईल? mg ला. m कोण आहे? 10. g पण 10च घ्या. तर बघा बरं, T2 cos 30 असतो sin 60 ला इक्वल √3/2. इथं आला 100. तर T2 झाला 100 into 2 by √3. सर मला सेकंड टेन्शन सापडलं. समजलं आता? एक टेन्शन काढलं मी. सर हा सापडला. सर T1 निघेल का? बिलकुल निघेल. रेक्टँग्युलर कॉम्पोनंट त्यासाठी शिकतोय आम्ही. तर तुम्ही मला सांगा T2 चा हा कॉम्पोनंट कोण होता? T2 cos 30. तर सांगा बरं याचा इकडे कॉम्पोनंट कोण असेल? T2 sin 30. आणि T2 sin 30 कोणाला बॅलन्स करतोय? T1 ला, इक्विलिब्रियम. सर सेकंड कंडिशन काय येईल? T1 इज इक्वल टू T2 sin 30. सर 2 व्हेरिएबल आहेत. नाही, T2 सापडलाय आम्हाला.
आता मी इथं ठेवल्यावर डायरेक्ट T1 पण यायला की नाही? समजे कुछ? क्वेश्चनचे कधी सोल्युशन नाही पाहायचे. क्वेश्चनचं अंडरस्टँडिंग पाहायचं. तुम्ही अॅनलाइज करायला शिका. आम्हाला रूल सांगितलेत सरांनी. रूल अप्लाय करायचे फक्त. चला T1 काय येईल मग? सर T2 200/√3. साईनसाठी हाफ असतो. याने याला डिवाइड केलं तर T1 आला की नाही? बघा 4 पैकी 2 तर मी असेच शोधले. न्यूटन मध्ये, हा ते नॉर्मल नाहीये. फोर्स इज इन न्यूटन. सोपं वाटलं? आता मी कोणाचा एफपीडी काढला? एचा. एचा एफपीडी काढला आणि मी 2 फोर्सेस शोधले. कळलं? आता कोणाचा काढू? बीचा. आणि त्याच्या हेल्पने मला T3 T4 सापडतात. बघा त्याचाच भाऊ दिसायला की नाही? एक्झॅक्ट आहे. एक्झॅक्ट आहे. आता मला सांगा, इथे एक थोडीशी इंटरेस्टिंग गोष्ट येते. आणि इथं खाली ब्लॉक होता म्हणून तुम्हाला एक फोर्स माहित होता, mg. आता ह्याच्यासोबत तर कोणी नाही ना, इथं तर ब्लॉक नाहीये. तर बघा, इकडे कोणी माहित नाही, इकडे काहीच माहित नाही. मी तुम्हाला आता तेच सांगत होतो. चला बीला सेपरेट करा, सगळं कळेल. बीचा वर एक कॉम्पोनंट आहे, खाली पण डॉटेड आहे. डॉटेड म्हणजे आपण आपल्या मनाने बनवलेला, आणि डार्क म्हणजे क्वेश्चन मध्ये दिलेला. चला हेच आहे की नाही? नाही सर, याच्यात हे पण आहे. इथून कळलं का? इथून तुम्ही नीट पहा, नीट पहा. सर तुम्ही आम्हाला इथला अँगल नाही दिलाय. नीट बघा, पॉइंट बी ला अॅनलाइज करा बेटा. बी ला अॅनलाइज करा. हा नाहीये 30 कुठे आहे? बघा बेटा, आता मी खूप असं मनातून शिकवायला तुम्हाला. सर इथं पॉइंट ए होता, दिसतो तो ऍक्च्युली इथे आहे. मी तुम्हाला एक गोष्ट शिकवायसाठी हे काढतोय. सर 30 इथे आहे. यूज बेसिक जॉमेट्री. झेड दिसला, 2 पॅरलल लाईन. पॅरलल लाईन मध्ये अल्टरनेट इंटेरियर अँगल सेम असतात. सर याचा अर्थ इथं 30 आहे. हे जॉमेट्री लावलं पाहिजे. 30 कुठं दिला होता? इथला. अरे या अँगलचा इकडं काय उपयोग आहे? काहीच नाही. मला याला अॅनलाइज करावं लागेल. म्हणून पहिलीपासून आजपर्यंत जे जे शिकलं सगळं कामाला येणार. काहीच वाया जात नसते लाईफमध्ये, म्हणून सगळं शिकायचं. समजलं? तर मी हा 30 इथं बनवला. ओके ना सर, काहीच अडचण नाही. आता कुठं कुठं कोण कोण आहे बघा. सर इकडं T3 आहे, इकडे T4 आहे. इथला अँगल 60 आहे. हा आता मी काढला, 30 आहे. तर XY मधलं इक्वेशन बनवा. चला आधी सिग्मा Fy ला 0 करा. ठीक आहे. चला y म्हणजे हा y ऍक्सिस आहे, हा x आणि हा y. y मध्ये कोणते कोणते फोर्सेस आहेत? सर y मध्ये T4 चा एक कॉम्पोनंट T4 cos 60 आहे. समजे? y मध्ये, हा फक्त याचं बघा, इकडे नाही, मी आता y चं काढायला फक्त. तर याचा इकडे जाणारा कॉम्पोनंट ही. सर आता या y मध्ये कोण कोण आहे? सर या y मध्ये या फोर्सचा कॉम्पोनंट आहे. सर हा कोण आहे? सर हा तर T2 आहे, आणि T2 आम्ही शोधलाय. समजे कुछ? तर मला इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे असतात, ही खरी मजा असते. NLM लहानपणी बरं वाटायचं, न्यूटनचे 3 लॉ पाठ केले, आता यूज करायचे. एफ नेटचा खेळ स्टार्ट. म्हणून म्हणलं पूर्ण NLM मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सेकंड लॉ. कारण बघा, मी F इज इक्वल टू mh करायलो सगळीकडं, आणि F ला F नेट घ्यायलो. आता बघा, सिग्मा Fy इज 0. तुम्ही सांगा, y ऍक्सिस मध्ये कोणते कोणते फोर्स आहेत? फोर्स हे काही नाही सुटला म्हणजे, नाही तर आन्सर रॉंग येतो. सर इथून मला एक मिळतो T4 चा cos 60, इथून मिळतो. ठीक आहे. सर त्याला मी इक्वल करतो, कारण आता दुसरा कोणता फोर्स नाही इथं. समजलं?
सर T2 चा cos 30. इकडे cos आहे की नाही? इक्वेट होईल ना? इक्वेट कशामुळे होईल? इक्विलिब्रियम मुळे. मी नेट फोर्स 0 केलाय. अब बता दो, हे T4 सर cos 60 असते sin 30 एवढा 1/2. सर T2 आम्ही काढलाय 200/√3 आणि cos 30 असतो √3/2. आलं का भाऊ? T4 ये गया, यहां से 100 आया और ये इधर गया 2 से मल्टीप्लाई. तर सांगा T4 किती आला? 200. समजे? तर T4 आलं 200 न्यूटन. मी जे जे फोर्सेस आले त्याला डबे करतो. सर 3 तर शोधले आम्ही. चौथा शोधायला काहीच लागत नाही. का बरं? आता मला यायचंय सिग्मा fx 0. वाय मधलं काम संपलं. बघा किती इंटरेस्टिंग आपण सॉल्व्ह करायला त्याला हळूहळू हळू. आता याच्यावरून T4 चा x मधला कॉम्पोनंट सांगा. सर 60 आहे ना? T4 sin 60. इथं कोण येईल? T4 sin 60. बरं झालं आलास आज. जात होता नाही तर. T4 sin 60 x मधला कॉम्पोनंट. इकडे दुसरा कॉम्पोनंट नाहीये कोणताच आता. आणि इकडे याचाही कोणता फोर्स नाही. का नाही सर? अरे डॉटेड आहे, आपण मानलंय. आपण कॉम्पोनंट घ्यायचं. इकडे कोण आहे? तर इकडं फक्त T3 आहे. इकडं कोणाचाच कॉम्पोनंट नाही का? आहे. T2 चा इकडं sin 30 येईल की नाही? मी तुम्हाला हेच म्हणलो होतो, तुम्ही विसरता. हे विसरायचीच बिमारी असते. T4 sin 60 इकडे एकच आहे या x मध्ये. सर या x मध्ये कोण कोण आहे? सर या T2 चा एक कॉम्पोनंट इकडे आहे आणि स्वतः T3 पण आहे ना. स्वतः T3 आहे की नाही? मग काय होईल सांगा? सर स्वतः T3 प्लस अजून कोण आहे? T2 चा sin 30. कारण cos 30 आम्ही इकडे वापरला. समजलं? आता सांगा. येते. T4 आम्ही काढलाय 200. 200 sin 60 असतो √3/2. T3 काढायचा आहे. T2 पुन्हा कोण आहे? आणि sin 30 कोण आहे? हाफ. संपला ना क्वेश्चन. इथून आलं 100√3. इथून आलं 100/√3. तर T3 काय होईल? सर T3 मध्ये इकडे कोण आहे? 100√3 आहे आणि इकडे 100/√3 आहे. तो इकडे येऊन मायनस होईल की नाही? कळलं? बस आता मी काय करतोय? T3 ला करतोय काम. T3 काय आला? सर इकडून 100√3 आणि इकडून 100/√3. सर हे बिलकुल चांगलं वाटणार. वाटतच नाही. इरॅशनल नंबर चांगले नसतातच. मग वर खाली √3 ने मल्टिप्लाय करा. वर कोण आला? आणि खाली येईल +3. हे तर आपण शिकलोय. सर वर 100√3 कॉमन काढा न्यूमरेटर मधून. तर इथून कोण येईल? 1 आणि इथून येईल 1/3. तर वर आला 100√3. इथे कोण आला? 2/3. तर इथं वर 2 आणि खाली 3. तर किती झाला? 200√3/3. दॅट इज टेन्शन नंबर 3. आपण सगळे टेन्शन काढली. समजे? हे 10 मिनिट्स 12 मिनिट्स जे आपण घातले या क्वेश्चनला, तुमच्या लक्षात आलं? हा कुठं होता? आणि हा कुठं होता? पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली? याच्या हेल्पनेच आपला ऍक्च्युअल क्वेश्चन सॉल्व्ह झालाय. बघा आपण सुरुवातच इथून केली होती. म्हणून कोणी छोटा आणि कोणी मोठा नसते. कोणताही कॉन्सेप्ट कुठे हेल्प करतो. मी तुम्हाला अतिशय सिस्टमॅटिकली हा चॅप्टर शिकवायलोय. मी तुम्हाला आधी एफबीडी काढायला शिकवलं. नॉर्मल कुठं कुठं लागते, टेन्शन कसे लागते. आता त्याला आपण अप्लाय करून क्वेश्चन सॉल्व्ह करायलो. दिस इज क्वेश्चन सॉल्व्हिंग. हे असं वाचून कळत नाही. कळलं? फिजिक्स इज ऑल अबाउट अंडरस्टँडिंग. इट्स नॉट अबाउट गप्पा टप्पा.
आता मी तुम्हाला आज टेन्शन आणि स्ट्रिंग वाले क्वेश्चन शिकवले. हा बेस्ट क्वेश्चन आहे. किती घाण येऊ द्या, आता तुम्हाला कॉम्पोनंट्स बनवता येतात. सगळ्यात मेन कॉम्पोनंट्स बनवणं. पॉइंट पकडायचे, कॉम्पोनंट काढायचे. पॉइंट पकडायचे, कॉम्पोनंट काढायचे.